ओके, तर लास्ट लेक्चरला आपण सर्व्हिस ऑपरेशन हा जो युनिट होता त्याला स्टार्ट केलं होतं. त्यामध्ये आपण सर्व्हिस ऑपरेशनची डेफिनेशन, त्याच्या बेसिक कन्सेप्ट, त्याचा मेन पर्पज किंवा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे सर्व्हिस ऑपरेशनचं ते, त्याच्यानंतर सर्व्हिस ऑपरेशनमध्ये ऑप्टिमायझेशन ही जी काय प्रोसेस असते, ऑप्टिमायझेशन प्रोसेसमध्ये कसं ऑप्टिमायझेशन केलं जातं, कोणत्या टाईपचे ऑप्टिमायझेशन असतात, लॉंग टर्म ऑप्टिमायझेशन असेल, शॉर्ट टर्म ऑप्टिमायझेशन असेल. त्यानंतर प्रोसेसेस कोणत्या कोणत्या असतात सर्व्हिस ऑपरेशनमध्ये, प्रोसेसेस कोणत्या कोणत्या कॅरी आउट केल्या जातात. मग ते इव्हेंट मॅनेजमेंट असेल, इन्सिडेंट मॅनेजमेंट असेल, प्रॉब्लेम मॅनेजमेंट असेल, रिक्वेस्ट फुलफिलमेंट असेल. तर या सगळ्या गोष्टी आपण लास्ट लेक्चरला बघितल्या होत्या. आजच्या लेक्चरला आपला जो फर्स्ट पॉईंट आहे तो आहे फंक्शन्स विद इन सर्व्हिस ऑपरेशन. काल आपण प्रोसेसेस बघितल्या सर्व्हिस ऑपरेशनमधल्या. आजच्या लेक्चरला आपल्याला बघायचं फंक्शन्स विद इन सर्व्हिस ऑपरेशन. ते फंक्शन्स कोणते कोणते असतात. ओके, तर त्यातलं पहिलं फंक्शन आहे ते म्हणजे सर्व्हिस डेस्क. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा, सर्व्हिस डेस्क इज द प्रायमरी अँड सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट फॉर युजर्स फॉर सर्व्हिस रिक्वेस्ट इन केस ऑफ डिसऑर्डर और रिक्वेस्ट फॉर चेंज. ओके, सर्व्हिस डेस्क म्हणजे काय असतं, जो फ्रंट डेस्क असतो जिथे कस्टमर पहिल्यांदा कस्टमरच्या सर्व्हिससोबत किंवा कस्टमरला जर सर्व्हिससाठी रिक्वेस्ट करायची असेल तर सर्वात फर्स्ट कॉन्टॅक्ट युजरचा किंवा तुमच्या कस्टमरचा हा सर्व्हिस डेस्क जवळ होतो. मग त्या रिक्वेस्ट कशाच्या रिलेटेड असतील, तुमच्या सर्व्हिस चेंज करण्याच्या रिलेटेड रिक्वेस्ट असेल किंवा तुमच्या सर्व्हिसमध्ये कुठली तरी डिसऑर्डर आहे ती त्याला मॅनेज करायची असेल तर अशा वेळेस युजर एंडकडून किंवा कस्टमरकडून जो पहिला कॉन्टॅक्ट होतो तो पहिला कॉन्टॅक्ट कोणाकडे होतो, सर्व्हिस डेस्ककडे होतो. ओके, इट प्लेज विचल रोल इन कस्टमर सॅटिस्फॅक्शन. हा काय करतं, सर्व्हिस डेस्क आहे हे कस्टमरला सॅटिस्फाय करण्यासाठी सर्वात मोठा रोल प्ले करतं. इट कोऑर्डिनेट्स ॲक्टिव्हिटीज बिटवीन एंड युजर अँड IT सर्व्हिस प्रोव्हायडर टीम. तुमची जी IT सर्व्हिस प्रोव्हायडर टीम असते ती आणि तुमचा जो एंड युजर आहे ती, या दोघांमध्ये कोऑर्डिनेशन घडवून आणण्याचं काम सर्व्हिस डेस्क थ्रू केलं जातं. ओके, इट ऑल्सो ओन्स द लॉग्ड रिक्वेस्ट अँड एन्श्युअर क्लोजर ऑफ दीज रिक्वेस्ट. ओके, म्हणजे ज्या रिक्वेस्ट फुलफिल झाल्यात याचाही डेटा मेंटेन तिथे ठेवला जातो. ओके, देर आर 4 टाईप्स ऑफ सर्व्हिस डेस्क. टोटल सर्व्हिस डेस्कचे 4 टाईप्स असतात. मग ते 4 टाईप्स कोणते कोणते आहेत बघा. पहिला टाईप आहे सेंट्रल सर्व्हिस डेस्क. सेकंड टाईप आहे लोकल और डिस्ट्रीब्युटेड सर्व्हिस डेस्क. थर्ड टाईप आहे व्हर्च्युअल सर्व्हिस डेस्क. फोर्थ टाईप आहे स्पेशलाइज्ड सर्व्हिस डेस्क. मी वन बाय वन तुम्हाला एक्सप्लेन करतो. सेंट्रल सर्व्हिस डेस्क म्हणजे काय, तुम्ही मल्टिपल टाईपच्या सर्व्हिस प्रोव्हाइड करताय पण त्या मल्टिपल टाईपच्या सर्व्हिससाठी तुम्ही काय केलं आहे, एंड युजरला रिक्वेस्ट त्यांना द्यायची असेल त्यांची स्वतःची किंवा रिक्वेस्ट फुलफिलमेंटसाठी काय केलं आहे, फक्त एकच डेस्क अवेलेबल करून दिलात. त्या एका डेस्क थ्रू तुम्ही मल्टिपल टाईपच्या सर्व्हिसेस हँडल करता. ओके, त्याला काय म्हणता तुम्ही, सेंट्रल सर्व्हिस डेस्क. ओके, सेकंड असतं लोकल किंवा डिस्ट्रीब्युटेड सर्व्हिस डेस्क. म्हणजे काय असतं, प्रत्येक वेगळ्या वेगळ्या सर्व्हिससाठी तुम्ही प्रत्येक वेगळ्या वेगळ्या डेस्क अवेलेबल करून दिले आहेत. तुमच्याकडे 5 सर्व्हिसेस आहेत, तुम्ही 5ही सर्व्हिससाठी सेपरेट डेस्क डिस्ट्रीब्यूट केलं. ओके, दॅट इज युअर डिस्ट्रीब्युटेड और लोकल सर्व्हिस डेस्क. थर्ड असतं व्हर्च्युअल सर्व्हिस डेस्क. म्हणजे काय, तुम्ही एखाद्या वेबसाईट थ्रू
युजरकडून त्यांच्या क्वेरीज जाणून घेत आहे आणि त्या सॉल्व्ह करताय, किंवा युजर एंडकडेच्या ज्या रिक्वेस्ट आहेत त्या तुम्ही एखाद्या वेबसाईट थ्रू, एखाद्या सॉफ्टवेअर थ्रू, व्हर्च्युअल मीडियमनी तुम्ही त्या सर्व्हिस जाणून घेत आहे किंवा रिक्वेस्ट जाणून घेत आहे. ओके, दॅट इज युअर व्हर्च्युअल सर्व्हिस डेस्क. फोर्थ आहे स्पेशलाइज्ड सर्व्हिस डेस्क. म्हणजे काय असतं, तुम्ही एखादी स्पेशल समजा सर्व्हिस प्रोव्हाइड करताय, जी सर्व्हिस तुम्ही अगोदर कधी प्रोव्हाइड केलेली नसेल. ओके, समजा तुम्ही अगोदर एकच सर्व्हिस प्रोव्हाइड करताय, मग आपल्याकडे फेस्टिवल्स असतात किंवा दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टी असतात, अशा ऑकेजनली तुम्ही कुठल्या तरी सर्व्हिस, नवीन सर्व्हिस इंट्रोड्यूस करताय. मग अशा वेळेस त्या एक स्पेसिफिक टाईम पिरियडसाठी तुम्ही काय करता, स्पेशल सर्व्हिस डेस्क अरेंज करता, जेणेकरून तुमच्या ज्या ऑकेजनल ज्या तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करताय त्या सर्व्हिसच्या ज्या युजर्स आहेत त्या युजर आयडीकडून तुम्ही त्यांच्या रिक्वेस्ट फुलफिल करू शकाल. ओके, हे 4 टाईप्स आहेत सर्व्हिस डेस्कचे. याच्यानंतरचा जे सेकंड फंक्शन आहे ते सेकंड फंक्शन आहे IT ऑपरेशन मॅनेजमेंट. सेकंड फंक्शन आहे IT ऑपरेशन मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे बघा, दिस फंक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर मॅनेजिंग ऑर्गनायझेशन्स डे टू डे ऑपरेशनल ॲक्टिव्हिटीज. काय करतं, जे ऑपरेशन IT ऑपरेशन मॅनेजमेंट हे जे काय फंक्शन आहे ते काय करतं, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर मॅनेजिंग ऑर्गनायझेशन्स डे टू डेज ऑपरेशनल ॲक्टिव्हिटीज. एखाद्या ऑर्गनायझेशनचे जे डे टू डेच्या ज्या ऑपरेशनल ॲक्टिव्हिटीज असतात त्या ऑपरेशनल ॲक्टिव्हिटीजसाठी कोण रिस्पॉन्सिबल असतं, तर IT ऑपरेशन मॅनेजमेंट हे जे फंक्शन आहे ते रिस्पॉन्सिबल असतं. ओके, मग ते ऑपरेशनल ॲक्टिव्हिटीज इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ITचं त्याच्या रिलेटेड असतात किंवा त्याला मॅनेज करण्याच्या रिलेटेड असतात. समजलं? दिस इज डन अकॉर्डिंग टू परफॉर्मन्स स्टँडर्ड्स डिफाईन्ड ड्युरिंग सर्व्हिस डिझाईन. ज्यावेळेस सर्व्हिस डिझाईन केलं जातं त्यावेळेस काय केलं जातात, एखाद्या सर्व्हिसचं जे डिझाईन किंवा परफॉर्मन्स कसं असेल हे डिफाईन केलं जातं. ओके, मग त्याच्यावरून काय करतं, हे जे मॅनेजमेंट असतं इन्फ्रास्ट्रक्चरचं ते इन्फ्रास्ट्रक्चरचं मॅनेजमेंट केलं जातं. ओके, IT ऑपरेशन्स मॅनेजमेंट हॅज 2 फंक्शन्स. IT ऑपरेशन मॅनेजमेंट जे काय असतं त्याचं 2 फंक्शन असतात, दॅट आर युनिक अँड जनरली फॉर्मल ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर. ओके, मग ते कोणते असे 2 फंक्शन्स आहेत, तर बघा IT ऑपरेशन मॅनेजमेंटचं पहिलं फंक्शन आहे IT ऑपरेशन कंट्रोल आणि सेकंड फंक्शन आहे फॅसिलिटीज मॅनेजमेंट. तर आपण पहिलं फंक्शन बघूया, IT ऑपरेशन कंट्रोल. ओके, हे पहिलं फंक्शन आहे आपलं. पहिलं फंक्शन बघूया का, पहिल्या फंक्शनमध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, IT ऑपरेशन कंट्रोल प्रोव्हाइड्स सेंट्रलाइज्ड मॉनिटरिंग अँड कंट्रोल ॲक्टिव्हिटीज जनरली staffed by shifts of operator and which ensure the routine operational tasks are carried out. ओके, म्हणजेच काय, तुम्ही ज्यावेळेस ऑपरेशनल फेजमध्ये असता त्यावेळेस कसा असतो, तुमचा स्टाफ हा शिफ्ट वाईज बदलत असतो. मग त्या शिफ्ट वाईज बदलल्यानंतर तुमचा स्टाफ बदलल्यानंतर तुमची ऑपरेशनल स्टॅबिलिटी मेंटेन करणं, ओके, किंवा तुमची जे डेली ऑपरेशनल टास्क आहेत ते कंप्लीट करणं आणि त्याच्यावर कंट्रोल ठेवणं हे कोणाचं काम असतं, IT ऑपरेशन्स कंट्रोलचं काम असतं. ओके, तुमचा जो बदलणारा स्टाफ आहे त्या स्टाफला घेऊन तुमची ऑपरेशनल टास्क किंवा ऑपरेशनल स्टॅबिलिटी मेंटेन ठेवणं हे कोणाचं काम आहे, ऑपरेशन्स कंट्रोलचं काम आहे किंवा IT ऑपरेशन कंट्रोलचं काम आहे. ओके, सेकंड आहे त्याच्यामध्ये फॅसिलिटीज मॅनेजमेंट. सेकंड त्याच्यामधला पॉईंट आहे तो आहे फॅसिलिटीज मॅनेजमेंट. फॅसिलिटी मॅनेजमेंटमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे बघा, सेकंड फंक्शन आहे IT ऑपरेशन मॅनेजमेंटचं फॅसिलिटी मॅनेजमेंट.
फॅसिलिटी मॅनेजमेंटमध्ये काय सांगितलं बघा, इट रेफर्स टू द मॅनेजमेंट ऑफ फिजिकल IT एन्व्हायरमेंट. ओके, तुमचं जे फिजिकल IT एन्व्हायरमेंट असतं त्या मॅनेजमेंटच्या रिलेटेड फॅसिलिटी मॅनेजमेंट केलं जातं. ओके, मग त्याच्यामध्ये काय असतं, युजली डेटा सेंटर्स और कम्प्युटर रूम्स. ओके, डेटा सेंटर्स असतील तुमच्या ऑर्गनायझेशनचे किंवा कम्प्युटर रूम असतील, याच्यातलं जे फिजिकल IT एन्व्हायरमेंट असतं त्याला मॅनेज करण्याचं काम कोण करतं, फॅसिलिटी मॅनेजमेंट थ्रू केलं जातं. इन मेनी ऑर्गनायझेशन्स टेक्निकल अँड ॲप्लिकेशन मॅनेजमेंट आर co-located with IT operations in large data center. ओके, म्हणजेच काय, खूप साऱ्या अशा ऑर्गनायझेशन आहेत ज्याच्यामध्ये टेक्निकल सपोर्ट असेल तुमचा आणि जो ॲप्लिकेशन मॅनेजमेंट जे केलं जातं ते कशा थ्रू केलं जातं, फॅसिलिटी मॅनेजमेंट थ्रू केलं जातं. किंवा तुमचे जे लार्ज डेटा सेंटर्स असतात तुमच्या IT सेक्टरमध्ये, त्या IT सेक्टरमध्ये लार्ज डेटा सेंटर्स कशा थ्रू हँडल केले जातात, तर फॅसिलिटी मॅनेजमेंटचा यूज करून हँडल केले जातात. ओके, हे होतं, हे झालं IT ऑपरेशन मॅनेजमेंट. पहिला आपण फंक्शन बघितलं सर्व्हिस डेस्क, सेकंड आपण फंक्शन बघितलं IT ऑपरेशन मॅनेजमेंट. आणि IT ऑपरेशन मॅनेजमेंटमध्ये दोन सब पार्ट होते किंवा दोन फंक्शन्स होते, IT ऑपरेशन कंट्रोल अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट. ओके, टोटल आपण दोन जे काय फंक्शन्स आहेत ते आपण बघितले. आपलं थर्ड जे फंक्शन आहे दॅट इज टेक्निकल मॅनेजमेंट. टेक्निकल मॅनेजमेंट म्हणजे काय असतं, टेक्निकल मॅनेजमेंटमध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, टेक्निकल मॅनेजमेंट स्टाफ इन्क्लूड्स टेक्निकल एक्सपर्टाईज दॅट आर रिस्पॉन्सिबल फॉर मॅनेजमेंट ऑफ ओव्हरऑल IT इन्फ्रास्ट्रक्चर. ओके, त्यांनी काय सांगितलंय, टेक्निकल मॅनेजमेंटमध्ये कोण कोण इन्क्लूड असतं, टेक्निकल मॅनेजमेंट स्टाफ इन्क्लूड्स टेक्निकल एक्सपर्टाईज, जे टेक्निकल एक्सपर्टाईज लोक असतात किंवा टेक्निकली शार्प जे लोक असतात किंवा एक्सपर्ट लोक असतात, मग ती कशामध्ये असतात, टेक्निकल मॅनेजमेंटच्या स्टाफमध्ये असतात. ओके, मग त्यांचं काम काय असतं, कंप्लीट जे IT इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला मॅनेज करणं. ओके, किंवा त्याचा टेक्निकल बॅकग्राऊंड मॅनेज करणं. It also plays an important role in design, testing, release and improvement of IT services. ओके, जे तुमचे टेक्निकल स्टाफ असतो त्यांचा मेन रोल हा डिझाईन, टेस्टिंग आणि इम्प्रूव्हमेंटमध्येही त्यांचा मेन रोल असतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द टेक्निकल मॅनेजमेंट. फोर्थ आपलं जे फंक्शन होतं ते आहे ॲप्लिकेशन मॅनेजमेंट. Application management is responsible for managing applications and software throughout the life cycle of service. ओके, जी सर्व्हिस लाईफ सायकल आहे त्या कम्प्लीट लाईफ सायकलमध्ये तुमचा ॲप्लिकेशन सपोर्ट आणि जो सॉफ्टवेअर सपोर्ट असतो त्या सॉफ्टवेअर सपोर्टला मॅनेज करण्याचं काम किंवा ॲप्लिकेशन सपोर्टला मॅनेज करण्याचं काम थ्रू आउट युअर कम्प्लीट लाईफ सायकल. ओके, हे कोण करत असतं, ॲप्लिकेशन मॅनेजमेंट त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतं किंवा ॲप्लिकेशन मॅनेजमेंट थ्रू ह्या सगळ्या गोष्टीला मॅनेज करण्याचं काम, ॲप्लिकेशन आणि सॉफ्टवेअर सपोर्टला मॅनेज करण्याचं काम केलं जातं थ्रू आउट कम्प्लीट लाईफ सायकल. ओके, इट ऑल्सो प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल इन डिझाईन, टेस्टिंग अँड इम्प्रूव्हमेंट ऑफ ॲप्लिकेशन्स. ओके, ॲप्लिकेशन्सची इम्प्रूव्हमेंट असेल, त्याचा डेव्हलपमेंट असेल, त्याचे डिझाईन असेल, त्याचे टेस्टिंग असेल, याच्यामध्येही ॲप्लिकेशन मॅनेजमेंटचा मेजर रोल असतो. ओके, जो की IT सर्व्हिसचा मेन पार्ट आहे. ओके, कोणते कोणते पॉईंट बघितले आपण आपला फर्स्ट पॉईंट बघितला फंक्शन्स विदिन ऑपरेशन. मग त्याच्यामध्ये 4 टाईपचे फंक्शन होते. पहिलं फंक्शन होतं सर्व्हिस डेस्क, सेकंड होता ऑपरेशन IT ऑपरेशन मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये 2 टाईप्स येते IT ऑपरेशन मॅनेजमेंटमध्ये, IT ऑपरेशन कंट्रोल अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट. त्याच्यानंतर थर्ड आपलं फंक्शन होतं ते म्हणजे टेक्निकल मॅनेजमेंट आणि फोर्थ आपलं फंक्शन होतं ते म्हणजे ॲप्लिकेशन मॅनेजमेंट. ओके, त्याच्यानंतर बघा
नेक्स्ट आपला जो पॉईंट दिलाय तो त्यांनी दिलाय सर्व्हिस ऑपरेशन प्रिन्सिपल्स. ओके, त्याने आपला जो नेक्स्ट पॉईंट दिलाय तो आहे सर्व्हिस ऑपरेशन प्रिन्सिपल्स. नेक्स्ट आपला पॉईंट आहे सर्व्हिस ऑपरेशन प्रिन्सिपल्स. त्यातलं सर्व्हिस ऑपरेशन मध्ये जे पहिलं प्रिन्सिपल आहे ते कोणतं आहे? फंक्शन्स, ग्रुप्स, टीम्स, डिपार्टमेंट्स अँड डिव्हिजन्स. ओके, मग त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, पहिलं त्यातलं प्रिन्सिपल आहे दॅट इज फंक्शन. फंक्शन आपण कशाला म्हणतो? अ फंक्शन इज अ टीम और ग्रुप ऑफ पीपल and tools and other resources they use to carry out one or more processes or activities. तुम्हाला एक किंवा एक पेक्षा जास्त ऍक्टिव्हिटीज कॅरी आउट करायच्या असतील तर तुमच्याकडे जी टीम असते किंवा तुमचा जो ग्रुप असतो पीपलचा, ओके, किंवा तुमच्याकडे टूल्सचा जो ग्रुप असतो त्याला तुम्ही काय म्हणता, किंवा रिसोर्सेसचा जो ग्रुप असतो त्याला तुम्ही काय म्हणता? फंक्शन असं म्हणता. ओके, समजलं फंक्शन कशाला बोलतो आपण? फंक्शन म्हणजे काय असतं, तुमच्याकडे एक स्पेसिफिक ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, एक किंवा एकपेक्षा जास्त ऍक्टिव्हिटीज तुमच्याकडे असतील तर त्या ऍक्टिव्हिटीज कॅरी आउट करण्यासाठी तुम्ही जे रिसोर्सेस यूज करता, तुम्ही जे नंबर ऑफ पीपल जे यूज करता किंवा तुमची जी टीम असेल, तुमचा जो ग्रुप असेल ते जे काही यूज करता किंवा तुम्ही वेगवेगळे टूल्स यूज करता त्यालाच तुम्ही काय म्हणता? फंक्शन्स असं म्हणता. सेकंड पॉईंट आहे ग्रुप्स. ग्रुप्स कशाला म्हणतात? ग्रुप इज अ नंबर ऑफ पीपल. ग्रुपमध्ये काय असतात? नंबर ऑफ पीपल इन्क्लूड असतात हू परफॉर्म सिमिलर ॲक्टिव्हिटीज. ग्रुप कशाला बोलतो? जे ग्रुपमध्ये सगळे मेंबर्स असतात, नंबर ऑफ पीपल जे असतात ते काय करतात? सिमिलर ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करत असतात, इवन दो दे मे वर्क इन डिफरंट टेक्नॉलॉजी. ओके, किंवा डिफरंट. आता ग्रुपचा मिनिंग काय होतो? ग्रुप आपण कशाला बोलतो? एकाच ग्रुपमध्ये समजा 10 जण आहेत आणि ती 10च्या 10 लोक वेगळ्या वेगळ्या कंपनीत काम करतात, पण त्या 10 लोकांचं काम हे त्या डिफरंट कंपनीमध्ये सेम असेल त्याला आपण काय म्हणतो? ग्रुप असं म्हणतो. ओके, असे नंबर ऑफ पीपल जे डिफरंट प्लॅटफॉर्मवर सेम वर्क कॅरी आउट करतात त्याला तुम्ही काय म्हणता? ग्रुप असं म्हणता. नेक्स्ट तुमचा पॉईंट आहे तो म्हणजे टीम. टीम कशाला बोलतो? टीम इज अ मोर फॉर्मल टाईप ऑफ ग्रुप. टीम कशाला म्हणतात? ग्रुपच्याच फॉर्मल टाईप जो असतो त्यालाच तुम्ही काय म्हणता? टीम असं म्हणता. ओके, मोस्टली ग्रुपमधले जे पीपल असतात किंवा ग्रुपमधले जे स्टाफ मेंबर्स असतात त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन हे प्रॉपर नसतं. टीम कोणाला बोलतो आपण? असे नंबर ऑफ पीपल असतात ज्यांच्यामध्ये प्रॉपर कोऑर्डिनेशन असतं. ओके, त्यांना काय म्हणतो आपण? टीम असं म्हणतो. दीज आर पीपल हू वर्क टुगेदर टू अचीव कॉमन ऑब्जेक्टिव्ह बट नॉट नेसेसरी इन सेम ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर. ओके, आपण टीम कोणाला बोलतो? असे लोक जे एकत्र येऊन काम करतात एक कॉमन ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी. ओके, पण हे कंपल्सरी नाही आहे की ते सगळे जे नंबर ऑफ पीपल असतील ते एकाच ऑर्गनायझेशन मधून असतील. ओके, ते डिफरंट ऑर्गनायझेशन मधूनही असू शकतात, पण ते डिफरंट ऑर्गनायझेशनचे लोक एकत्र येऊन एकच ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी काम करतात. त्यांना काय सगळ्यांना टोटल त्या ग्रुपला काय म्हणू शकता तुम्ही? टीम असं बोलू शकता. ओके, त्याच्यानंतरचा पॉईंट आपला डिपार्टमेंट. डिपार्टमेंट आपण कोणाला बोलतो? डिपार्टमेंट आर फॉर्मल ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर. डिपार्टमेंट आपण कोणाला बोलतो? फॉर्मल ऑर्गनायझेशनचं जे स्ट्रक्चर असतं त्याला आपण काय म्हणतो? डिपार्टमेंट म्हणतो. विच एक्झिस्ट टू परफॉर्म अ स्पेसिफिक सेट ऑफ डिफाईन्ड ॲक्टिव्हिटीज. ओके, डिपार्टमेंटचं काम काय असतं? ज्या एक्झिस्टिंग ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, ज्या स्पेसिफिक सेट ऑफ ॲक्टिव्हिटीज आहेत त्या कॅरी आउट करण्यासाठी कोणाचा यूज केला जातो? तर डिपार्टमेंट किंवा जी फॉर्मल ऑर्गनायझेशन असते तिचा यूज केला जातो. ओके, सो त्याच्यानंतरचा नेक्स्ट आपला पॉईंट आहे तो म्हणजे डिव्हिजन. डिव्हिजन कोणाला म्हणतो?
n number of department when grouped together forms a division. ज्यावेळेस n नंबर ऑफ डिपार्टमेंट एकत्र येतात त्यावेळेस त्यांना आपण काय म्हणतो, एक सिंगल डिव्हिजन असं म्हणतो. ओके, समजलं मी काय काय सांगितलं. फंक्शन कोणाला म्हणतो, ग्रुप कोणाला म्हणतो, टीम कोणाला म्हणतो, डिपार्टमेंट कोणाला म्हणतो आणि डिव्हिजन कोणाला म्हणतो. हे जे सगळे पॉईंट्स होते, फंक्शन, ग्रुप, टीम, डिपार्टमेंट आणि डिव्हिजन, हे जे काय 5 पॉईंट होते, हे 5 पॉईंट म्हणजे काय, फर्स्ट फंक्शन ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ सर्व्हिस ऑपरेशन. सर्व्हिस ऑपरेशनचा पहिला प्रिन्सिपल कोणता आहे, फंक्शन्स, ग्रुप, टीम, डिपार्टमेंट अँड डिव्हिजन. ओके, समजलं. हे आहे सर्व्हिस ऑपरेशनचं फर्स्ट प्रिन्सिपल. सेकंड आपलं सर्व्हिस ऑपरेशनचं प्रिन्सिपल आहे ते म्हणजे अचिव्हिंग बॅलन्स इन सर्व्हिस ऑपरेशन. सेकंड आपलं प्रिन्सिपल आहे अचिव्हिंग बॅलन्स इन सर्व्हिस ऑपरेशन. मग त्याच्यामध्ये तिने 3 टाईपचे बॅलन्स दिलेत. तर पहिला टाईप कोणता आहे बघा, इंटरनल IT व्ह्यू वर्सेस एक्सटर्नल बिझनेस व्ह्यू. ओके, इंटरनल IT व्ह्यू वर्सेस एक्सटर्नल बिझनेस व्ह्यू. हे याच्यामध्ये या दोघांमध्ये काय झालं पाहिजे, बॅलन्स असला पाहिजे. म्हणजे काय, तुमचं इंटरनल IT टेक्नॉलॉजी जी काय आहे ती IT टेक्नॉलॉजी आणि तुमच्या बिझनेसमध्ये जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांचे असणारे एक्सटर्नल व्ह्यूज हे कसे असले पाहिजेत, मॅच करणारे असले पाहिजेत. तरच तुम्ही तुमच्या सर्व्हिस ऑपरेशनमध्ये प्रॉपर बॅलन्स अचीव करू शकाल. ओके, हे होतं फर्स्ट टाईप ऑफ बॅलन्स. सेकंड होतं स्टॅबिलिटी वर्सेस रिस्पॉन्सिव्हनेस. ओके, सेकंड बॅलन्स होता त्याच्यामध्ये स्टॅबिलिटी वर्सेस रिस्पॉन्सिव्हनेस. ओके, स्टॅबिलिटी म्हणजे काय, तुमची ऑपरेशनल स्टॅबिलिटी. ओके, अँड रिस्पॉन्सिव्हनेस म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला एखादा प्रॉब्लेम फेस करावा लागेल, ओके, किंवा तुमचे जे स्टाफ मेंबर्स आहेत ते किती रिस्पॉन्सिव्हली, किती ॲक्टिव्हली त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत, तो असतो तुमचा रिस्पॉन्सिव्हनेस. ओके, मग तुमची ऑपरेशनल स्टॅबिलिटी ही मेंटेन्ड असली पाहिजे आणि त्याचबरोबर तुमचा स्टाफ कसला असला पाहिजे, रिस्पॉन्सिव्ह असला पाहिजे, ॲक्टिव्ह असला पाहिजे. ओके, या दोघांमध्ये जर स्टॅबिलिटी किंवा बॅलन्स अचीव केलात तुम्ही तर ऑब्वियसली तुमची जी ऑपरेशनल जे काय बॅलन्स असतो तो तुम्ही अचीव करू शकाल. थर्ड टाईपचा जो बॅलन्स आहे त्याने दिला आहे तो आहे क्वालिटी ऑफ सर्व्हिस वर्सेस कॉस्ट ऑफ सर्व्हिस. ओके, समजा तुमच्याकडे तुम्ही क्वालिटी खूप चांगली तुमच्या प्रॉडक्टची किंवा सर्व्हिसची देत आहे, पण त्याचबरोबर तुमची जी कॉस्ट आहे तीही खूप जास्त आहे जी कस्टमरला अफोर्डेबल नाही आहे. मग याच्यामध्ये काय झालं, बॅलन्स झाला का, बॅलन्स नाही झाला. तुम्ही एक स्पेसिफिक जो कस्टमरचा जे व्ह्यूज असतात, ज्या रिक्वायरमेंट असतात त्याचा विचार करून जर तुम्ही क्वालिटी तुमच्या प्रॉडक्टची बनवली, ओके, आणि त्याच्याच करस्पॉन्डिंग कॉस्ट किंवा अफोर्डेबल कॉस्टमध्ये ते प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च केलात तर कसं होईल, क्वालिटी आणि कॉस्ट या दोघांमध्ये प्रॉपर बॅलन्स तुम्हाला मिळेल, ज्याच्यामुळे तुमची ऑपरेशनल स्टॅबिलिटी काय होईल, मेंटेन होईल. ठीक आहे, असे 3 टाईपचे जे बॅलन्स होते तुम्हाला ते त्यांनी इथे सांगितलेत. ओके, तर आजच्या लेक्चरला आपण काय काय बघितलं बघा. आजच्या लेक्चरला आपण बघितलं फंक्शन्स विदिन ऑर्गनायझेशन, हा एक पॉईंट बघितला. त्याच्यानंतर सर्व्हिस ऑपरेशन प्रिन्सिपल्समध्ये फंक्शन, ग्रुप्स, टीम्स, डिपार्टमेंट, डिव्हिजन्स काय असतात. त्याच्यानंतर अचिव्हिंग बॅलन्स इन सर्व्हिस ऑपरेशनमध्ये टाईप्स ऑफ बॅलन्स कोणते कोणते असतात. ओके, तर हे सगळे पॉईंट आजच्या लेक्चरला बघितले आपण. तर जर कोणाला डाऊट असेल काही तर तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू.